आता संविधानिक भाषेत बोलतो। ज्या माझ्या मराठा बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या गैरसमजातून आणि एका भुरट्या नेत्याच्या नादाला लागून त्या मुलांच्या मनामध्ये असा गैरसमज झालाय की ओबीसीच्या आंदोलनामुळे आपल्यावर ही परिस्थिती आली। ओबीसीचं आरक्षण याला जबाबदार नाही, तर या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री जे राहिली, ज्यांनी प्रत्येक तालुक्याला संपत्तीचं केंद्रीकरण केलं, ते जर विकेंद्रीकरण केलं असतं, शरद पवारांनी दरोडेखोरांची टोळी निर्माण केली, काँग्रेसनं संस्थानिकांची टोळी निर्माण केली, भाजपनं नाव घेतलं ओबीसीचं आणि परत त्याच टोळीच्या सरदारांना परत मोठं केलं। इथले राज्यकर्ते जबाबदार आहेत, ओबीसी बांधव नाही। परत हात जोडून कळकळीची विनंती आहे, ओबीसी रिझर्वेशन पॉलिसीसाठी, सामाजिक न्यायाच्या योजनासाठी 1% बजेट फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र देत नाही। मिस्टर जरांगे, तुम्ही ओबीसीत येऊन 1% तुम्ही काय काय घेणार, किती येईल वाट्याला? आम्ही एवढी ओबीसी बाबतची एवढी संवेदनशीलता दाखवत असेल तर मराठा बांधवांनी ज्यांनी आत्महत्या केलेत त्यांच्याबद्दल आमच्यात संवेदनशीलता नाही का? कृपया अशा कुणी आत्महत्या करू नयेत, वास्तव समजून घ्यावं। जबाबदार ओबीसीचे नेते नाहीत, ओबीसीचं आरक्षण नाही। जबाबदार आमदार, खासदार, मंत्री शरद पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धवजी ठाकरे ही सगळी जबाबदार आहेत मंडळी। काही मराठा समाजातली सुशिक्षित मंडळी याकडे हेतूच दुर्लक्ष करत आहेत का? मराठा समाजातील त्यांचं फेल्युअर आहे। निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारला मुद्दा उरलेला नाही। निवडणुका जिंकण्यासाठी या लोकांकडे, काँग्रेसच्या नेत्यांकडे, उद्धवजींकडे मुद्दे उरले नाहीत। मुद्दे उरले नाहीत म्हणून जाती जातीत असलं बुजगावणं उभं करायचं, लोकांमध्ये भ्रम पैदा करायचा आणि लोकांमध्ये डिवाइड अँड रूल, इंग्रजांची रणनीती वापरणारे शरदचंद्रजी पवार, डिवाइड अँड रूल। ओबीसीमध्ये 3.5% धनगर आरक्षण घेत असताना आम्ही एसटीला आमचा पाठिंबा आहे आणि एसटीचं आंदोलन, एसटीच्या आंदोलनाकडे द्या ना, डिक्लेअर करा ना, धनगराचं एसटीचं रिझर्वेशन डिक्लेअर करा, मग आम्ही ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू। हाय हिम्मत शरद पवार, जरांगे, हाय हिम्मत धनगरांना एसटी डिक्लेअर करायची, करा डिक्लेअर। उद्यापासून ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू। ओबीसीच्या आंदोलनात फूट पाडू नका। आजपर्यंत तुम्ही भुजबळ साहेबांना टार्गेट केलं, आता तुम्ही धनगरांना टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका। ते तुम्हाला सोसणार नाही, पेलवणार नाही। काय म्हणता तुम्ही? बळीराम खटकेंना हाणलं, याबरोबर तुमच्यात काही दम असेल, हिम्मत असेल तर अख्ख्या महाराष्ट्रात गावागावात वेशीवर उलट टांगेन। हे बोलायची वेळ आली, संविधानिक भाषा तुम्हाला कळत नाही म्हणून आम्हाला ही आक्रमक भाषा वापरावी लागते, कारण आम्ही बांगड्या नाही भरलेल्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।